महत्वाचे आपण हे 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे, सीडीपीचे 15 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न व्यवस्थित दिसतंय का? एकदा मला एकदा सांगा, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का? आज येतोय ना? ओके, ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न काय आहे की द फिलॉसॉफी ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, समावेशी शिक्षा का दर्शन. ठीक आहे, इन्क्लुझिव्ह जो वर्ग आहे तर तो कसा आहे? बहिष्करण के सभी आचरण को प्रोत्साहित करेगा का आधार विद्यार्थियों को उनकी योग्यता के आधार पर पृथक स्कूलों में शिक्षित करना है, केवल उन्हीं बच्चों तक सीमित है जो दृष्टिबाधित और श्रवण बाधित है, अपवर्जन की सभी नीतियों और आचरण को चुनौती देता है. ओके आहे सगळं? ठीक आहे. बघा, प्रोमोट्स ऑल प्रॅक्टिसेस ऑफ इन्क्लुजन. ठीक आहे, इन्क्लुजन म्हटलंय. ठीक आहे, is based on the premises of having segregated schools. ठीक आहे, segregated school म्हटलंय. Negative is limited to including children who are visually challenged and hearing impaired, म्हणजे ज्यांना ऐकायला येत नाही किंवा जे बोलू शकत नाहीत अशाच विद्यार्थ्यांपर्यंत हे सीमित आहे. चॅलेंजेस ऑल एक्सक्लुजनरी पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. सांगा, समावेशी वर्गामध्ये काय आपल्याला बघायला मिळेल? काय बघायला मिळेल? तर लक्षात ठेवा, बहिष्करण नाही, बहिष्करण पण याच्यामध्ये येणार नाही, पण निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी येईल की अपवर्जन की सभी नीतियों व आचरण को चुनौती देता है. ठीक आहे, अपवर्जन की जे सभी नीती असतील म्हणजे समजा थोडक्यात आपण काय म्हणू की विद्यार्थ्यांना घ्यायला लावलं जातं. हा जो समावेशी वर्ग आहे ना, याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे समजा अपसामान्य विद्यार्थी असेल, सामान्य विद्यार्थी असेल, अंध असेल, अपंग असेल, कोणता विद्यार्थी असेल तर या प्रत्येक विद्यार्थ्याला या वर्गामध्ये घ्यायला लावलं जातं. म्हणजेच या ठिकाणी चॅलेंजेस ऑल एक्सक्लुजनरी पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस, जे काही पॉलिसी असतील, ज्या नीती असतील, जे आचरण असेल त्याला या ठिकाणी चॅलेंज देण्याचं काम हा या ठिकाणी समावेशी वर्ग करत असतो. बरोबर आहे की नाही? कारण प्रत्येकच प्रकारचे विद्यार्थी त्याच्यामध्ये येत असतील तर साहजिकच आपल्याला जो काही पण नॉर्मली वर्ग आहे त्याला तो चॅलेंजिंग एक वर्ग तयार होत असतो. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येईल. बरोबर. इथं हा बघा, बहिष्करण के सभी आचरण को प्रोत्साहित करेगा, बहिष्करण म्हटलं इथं, त्यामुळे निगेटिव्ह येईल. का आधार विद्यार्थियों को उनकी योग्यता के आधार पर प्रत्येक स्कूल में शिक्षित करना म्हटलंय. काय म्हटलंय? शिक्षित करणं. म्हणजे बघा, इज बेस्ड ऑन द प्रेमाइस ऑफ हॅव्हिंग सेग्रिगेटेड म्हटलंय. बरोबर ना? सेग्रिगेटेड करणं, सेग्रिगेटेड करायचंय का आपल्याला वेगळं करायचंय का नाही, ते एकत्रित करायचंय. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 येणार नाही. ठीक आहे, समजलं? चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 2. In a heterogeneous classroom which has students of mixed ability, the teacher should. एक विविध कक्ष में जिसमें विभिन्न योग्यता वाले विद्यार्थी है, एक शिक्षक को क्या करना चाहिए? बरोबर ना? एक काय पा म्हणजे विविध, बरोबर ना, विभिन्न वर्ग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या संस्कृतीमधून पार्श्वभूमीतून आलेले असतील तर मग अशा ठिकाणी विभिन्न योग्यता वाले विद्यार्थी असतील, प्रत्येकाची ॲबिलिटी ही वेगवेगळी असणार आहे. मग अशा ठिकाणी शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे? सबके लिए एक जैसा शैक्षिक शिक्षाशास्त्र अपनाना चाहिए. प्रत्येकासाठीच एकच पद्धत या ठिकाणी आपण वापरायची किंवा ठिकाणी ती घ्यायची का? म्हणजे सगळ्यांना एकाच मेथडने शिकवायचं. सिखाने के लिए विविध सामग्री का इस्तेमाल करना चाहिए. शिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सामग्री वापरायची. शिक्षक केंद्रित शिक्षण करना चाहिए. शिक्षक केंद्रित म्हटलं टीचर सेंटर आणि परीक्षाओं को और केंद्रित शिक्षण करना चाहिए. परीक्षाओं को और केंद्रित शिक्षण करना चाहिए. सांगा कोणतं करेक्ट येईल? तर बघा, पहिला काय म्हटलंय, एक तर वर्ग कसा आपला विविध वर्ग आहे, प्रत्येकाची ॲबिलिटी कशी वेगवेगळी आहे, प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी असेल तर इथे एक जैसा, प्रत्येकाला एक जैसा शिक्षण दिलं पाहिजे. चुकीचे, बरोबर ना? प्रत्येक जण वेगवेगळा असेल म्हणून सिखाने के लिए विविध सामग्री का इस्तेमाल करना चाहिए. बरोबर आहे. अध्यापनासाठी वेगवेगळ्या प्रकारची सामग्री आपल्याला इथं काय करायची? वापरायची. बरोबर. शिक्षक केंद्रित शिक्षण करना चाहिए. शिक्षक केंद्रित पाहिजे का? नको. आणि परीक्षाओं को और केंद्रित शिक्षण करणार म्हणजे परीक्षेच्याच या ठिकाणी परीक्षेकडे फोकस करायचा आहे का? तर परीक्षेकडे फोकस करून चालणार नाही. म्हणून फक्त ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 करेक्ट येईल की यू मेक यूज ऑफ डायव्हर्स टीचिंग लर्निंग मेथड. डायव्हर्स टीचिंग लर्निंग मेथडचा आपण इथं वापर करायचा आहे. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा बघा,
Which of the following are effective adaptations for students with attention deficit hyperactivity disorder? ठीक आहे, जो ADHD आहे, बरोबर, कोणता ADHD आहे, तर याच्यामध्ये अनुकूल पद्धती कोणती पा वह विद्यार्थी जिन्हें ध्यान न्यूनता अतिक्रियाशीलता विकार है उनके लिए अनुकूल पद्धति कौन सी है? कोणती पद्धत यांच्यासाठी पा अनुकूल आहे? पहिला विद्यार्थियों को खड़े होकर कार्य करने की अनुमति देना, म्हणजे विद्यार्थ्यांना उभं राहून त्यांना काम करण्याच्या ठिकाणी अनुमती द्यायची, परवानगी द्यायची. कार्य को छोटे छोटे तुकडों में बांटना, जे काही काम असेल ते छोटे छोट्या भागामध्ये आपण काय करायचं, विभागायचं. नंतर कक्षा कार्य को पूरा करने के लिए सक्त समयावधी तय करना, म्हणजे वर्गातलं जे कामकाज आहे ते पूर्ण करण्यासाठी एक स्ट्रिक्ट असं जे काही वेळापत्रक आहे ते बनवायचं आणि एक समय पर एक कार्य, एका वेळी एकच काम द्यायचं. आता विद्यार्थ्याला ADHD आहे. ADHD मध्ये विद्यार्थी कसा असतो, तर अतिक्रियाशील असतो, अतिचंचल असतो, एका ठिकाणी त्याचं लक्ष लागत नाही, एका ठिकाणी तो बसू शकत नाही, बरोबर ना. मग याच्यासाठी या विद्यार्थ्यांना आपली कोणती मेथड ही अनुकूल असेल? चला द्या उत्तर पटपट. ए बी अशी उत्तर येत आहेत बघा. पहिल्यांदा काय म्हटलंय, विद्यार्थियों को खड़े होकर कार्य करने की अनुमती देना, म्हणजे अलाउ स्टुडंट टू स्टँड व्हाईल वर्किंग, म्हणजे बाबा त्यांना आपण परमिशन द्यायची, ज्यावेळेस तुला बाबा उभा राहायचं तर उभा राहून काम कर, बरोबर ना. एका जागेवरती बसू शकत नाही, म्हणजे त्यांची वैशिष्ट्यच ते असतं की हे मुलं जर समजा आपण म्हणलं ना तू एका जागेवरती बस, ते कधीच एका जागेवर बसत नाही, ते उभा राहतील, काही करतील. म्हणून या ठिकाणी सगळ्यात आधी त्यांना आपण उभा राहून तुला बसायचंय बस, उभा राहायचंय उभा राहा, ठीक आहे, अशा प्रकारचे आपण त्यांना परमिशन दिली पाहिजे. म्हणजे त्यांच्या याच्यानुसार आपण जे काही अध्ययन करायचं असेल, जे काही काम करायचं असेल तसे आपण परमिशन त्यांना देऊ. नंतर कार्य को छोटे छोटे तुकडे में बांधना, म्हणजे काही काम असेल ते आपण छोटे छोटे ते तुकडे करायचे, भाग करायचे, जे या ठिकाणी ते विद्यार्थी पण लगेच करेल. म्हणजे छोटा भाग केला किंवा दुसरा भाग द्यायचा. एकच जर आपण खूप मोठं काम दिलं, मोठं जर अभ्यास त्यांना दिला तर ते मुलं एका ठिकाणी बसत नाही, त्यांचं लक्ष लागत नाही, म्हणून आपण त्यांना छोटे छोटे तुकडे करून काम द्यायचं. नंतर कक्षा कार्य को पूरा करने के लिए सक्त समायोजित तय करणं, म्हणजे या ठिकाणी स्ट्रिक्ट असं वेळापत्रक आपण त्यांना द्यायचं का, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लवचिकता नसेल. तर असं आपल्याला करून चालत नाही, कारण या मुलांना त्यांच्या पद्धतीनेच या ठिकाणी शिकवावं लागेल, त्यांच्या पद्धतीने वेळापत्रक आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे पण तिसरं करेक्ट येणार नाही. एक समय पर एक कार्य देणार आणि एका वेळेस पण त्यांना एकच काम द्यायचं, म्हणजे त्यांची जी अवधान कक्षा आहे ती एका कामावरती टिकून राहील. म्हणून बघा या ठिकाणी चौथंही करेक्ट येईल, म्हणजे 1, 2 आणि 4 तर हे करेक्ट येईल. तिसरं मात्र इथं करेक्ट येणार नाही, बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आहे. व्हेरी गुड. चला प्रश्न पुढचा बघा. हे बरं वाटतंय का सांगा बरं, हे कसं वाटतंय? पडदा वर सारल्यासारखं वाटतंय का? ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय माहिती का, याच्यामध्ये थोडंसं आम्हाला प्रश्न वगैरे लहान मोठे करता येतील, कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न लहान मोठे करता येत नव्हते, तो एक प्रॉब्लेम होता. बघा, which of the following is a correctly matched pair of children and identifying characteristic? ठीक है, म्हणजे निम्न में से कौन सा युग्म विद्यार्थी व उनकी पहचान के गुणधर्मों का सही मिलान है, म्हणजे विद्यार्थी असेल आणि त्याचे गुणधर्म असतील याची पण जोडी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 4 समजतंय का सांगा. पहिला विद्यार्थी क्रिएटिव्ह स्टुडंट आहे, ठीक आहे, सृजनात्मक विद्यार्थी. रिजिडिटी इन अप्रोच टू प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे समस्या समाधान में अनमयता, ठीक आहे. समस्या समाधान में अनमयता म्हणजे रिजिडिटी, समस्या समाधान म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग, याच्यामध्ये त्याला अडचणी येतात, ठीक आहे, रिजिडिटी. नंतर सोलिन विद्यार्थी म्हणजे काय, ऑटिझम असणारा विद्यार्थी. गती क्रियाओं को दोहरावना, रिपीटेटिव्ह मोटर मुवमेंट, जे काय आपण म्हणू की जे काही शारीरिक क्रिया असेल ती सारखी तो रिपीट करतो. नंतर स्टुडंट्स विथ लर्निंग डिसेबिलिटी, व्हेरी पुअर मेमरी, म्हणजे यांची मेमरी खूप कमी असते. स्टुडंट्स विथ व्हिज्युअल इम्पायरमेंट, हार्ड ऑफ हिअरिंग, स्टुडंट्स विथ व्हिज्युअल इम्पायरमेंट हार्ड ऑफ हिअरिंग, म्हणजे ऐकण्यामध्ये यांना अडचणी येतात. सांगा आपल्याला बरोबर या ठिकाणी जोडी ओळखायची. काय ओळखायची? बरोबर आपल्याला जोडी इथं ओळखायची. कोणत्या विद्यार्थ्याची जोडी इथं करेक्ट येईल? साबळे मॅडम 4 बघा बरं. 5, 4 कशामुळे येईल? रेना मॅडम 1 काम कशामुळे येईल?
तुम्हाला सांगितले ना, अनमयता, रिजिडिटी लक्षात ठेवा, रिजिडिटी म्हणजे अडचणी येतात. जो क्रिएटिव्ह विद्यार्थी आहे त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये अडचण येतील का? लक्षात घ्या, जो क्रिएटिव्ह विद्यार्थी असतो, जो सृजनात्मक विद्यार्थी असतो, तो कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम सोडवू शकतो. त्याच्यामध्ये अनमयता नसते. अनमयता म्हणजे काय? रिजिडिटी किंवा अडचण. तर लक्षात ठेवा, ही चुकीची जोडी. आपल्याला बरोबर जोडी ओळखायची. बरोबर ना? प्रश्न समजून घ्या. दुसऱ्यामध्ये म्हटले की सोलील विद्यार्थी गती क्रियाओं का दोहराव, म्हणजे जे बघा, ज्यांच्याकडे ऑटिझम असतो, जे ऑटिझमग्रस्त असतात, तर हे विद्यार्थी एकच क्रिया, शारीरिक क्रिया सारखी सारखी करतात. बरोबर ना? एकच क्रिया, समजा पुढे जातील, मागे येतील, समजा हात असा असा करतील, म्हणजे काही करतील, परंतु एखादी जी काही शारीरिक क्रिया असते ती त्यांची वारंवार होत असते. म्हणून लक्षात ठेवा, ही जोडी तुमची करेक्ट येईल. आता बघा, तिसरी जोडी चुकीची का नाही? बघा की अधिगम कठीणाईवाले विद्यार्थी, म्हणजे ज्यांना लर्निंग डिसेबिलिटी असतात, तर यांच्यामध्ये कमजोर स्मृती असते का? म्हणजे त्यांच्या ठिकाणी याददाश्त कमी असते का? तर मेमरी कमी असते का? तर नसतं. त्यांना ते आठवू शकतं. काही विषयामध्ये त्यांची कमजोर असू शकते. म्हणजे काय की समजा त्यांना गणित येत नाही, पण ते भाषेमध्ये चांगले असतात. काही वेळेस भाषेमध्ये सुद्धा एखादाच घटक त्यांना येत नसतो, म्हणजे समजा लिहायला येत नसेल किंवा वाचा येत नसेल, परंतु बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांची मेमरी खूप शार्प असते. म्हणून लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. नंतर दृष्टीबाधित विद्यार्थी सुनने में कठीण आहे. दृष्टीबाधित आहे, त्यांना दिसण्यामध्ये अडचण येतात, त्यांना ऐकण्यामध्ये अडचण नसतात. लक्षात घ्या. तर यामुळे हे चुकीचं आहे. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना म्हणजे बघण्यामध्ये अडचणी असतात, तर सुननेमध्ये अडचणी कोणत्या असतील? जे कर्णबधिर आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट येईल. समजलं? हा, म्हणून मी तुम्हाला रिजिडिटी बोललो ना, त्यामुळे तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रश्न वाचून दाखवला. बरोबर? बघा, मी शब्द तुम्हाला वारंवार सांगतो की इंग्रजीवरती भर द्या, प्रेम करा इंग्रजीवरती. ठीक आहे, तुम्हाला इंग्रजी, तुम्हाला मी सांगतो ना, 1-2 मार्क जर तुम्हाला कमी पडत असतील ना, म्हणून मी तुम्हाला सांगतो की इंग्रजीवरती भर द्या. चुकणारे प्रश्न तुमची इथं बरोबर यायला सुरुवात होईल. तुम्ही थोडासा अनुभव घ्या ना. इथं तुम्ही प्रयोग करू शकताय ना, प्रयोग करा इथं थोडासा. काय अडचण तुम्हाला प्रयोग करायला? बरोबर की नाही? प्रयोग करू शकता तुम्ही. नंतर वाटल्यावर तुम्हाला नाही सर हे आम्हाला जड जाते, त्यावेळी तो विषय सोडून द्या, करा ना प्रयोग, काय प्रॉब्लेम नाही. बघा प्रश्न पुढचा बघा. समजून घ्या, समजण्यावरती भर द्या. इन विच ऑफ द फॉलोइंग वेज कॅन अ टीचर प्रोमोट क्रिएटिव्हिटी इन स्टुडंट्स? खालीलपैकी कोणत्या मार्गाने क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये प्रमोट करता येईल? अपसारी प्रवृत्तीवाले प्रश्न पुष्कर. अपसारी म्हणजे काय? डायव्हर्जंट थिंकिंग. बरोबर आहे, डायव्हर्जंट थिंकिंग. तर मुलांचीच या ठिकाणी क्रिएटिव्हिटी काय वाढणार आहे. करेक्ट आहे, अपसारी प्रवृत्तीवाले प्रश्न पुष्कर. विद्यार्थियों के असामान्य उत्तरों की प्रति संवेदनशील और लचीले होकर बाय बीइंग अ सेंसिटिव्ह अँड फ्लेक्झिबल टू स्टुडंट्स अनयुज्युअल रिस्पॉन्स, म्हणजे विद्यार्थ्यांनी काही चुकीची उत्तर दिली किंवा समजा काही वेगळं त्यांचा रिस्पॉन्स आला, तर त्याच्यामध्ये आपण संवेदनशीलता दाखवायची आणि त्या ठिकाणी थोडक्यात आपण काय म्हणू, एक त्यांच्यासोबत असं लचीले वागायचं. बरोबर ना? एक फ्लेक्झिबल आपलं बिहेवियर असलं पाहिजे, त्यांच्यासोबत समजून घेतलं पाहिजे. करेक्ट आहे. एक मात्र सही उत्तर को प्रोत्साहित करके, म्हणजे या ठिकाणी इनकरेज सिंगल राईट आन्सर, एकच उत्तर त्यांच्याकडून, म्हणजे बरोबरच उत्तर आलं पाहिजे, दुसऱ्या विचाराला त्या ठिकाणी चालना नाही द्यायची. हे चुकीचं आहे. बरोबर ना? याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचार क्षमता कधीच आपण म्हणतो क्रिएटिव्हिटीकडे जात नसते. पुढे अनम्य निर्देश का पालन करने के लिए बघा, अनम्य शब्दाला प्रोव्हाइडिंग रिजिड डायरेक्शन्स, म्हणजे जे या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे तेच ऐकायचं, जे तुम्ही सांगितलं तेच ऐकायचं. सांगा मग चौथं येईल का? चौथं नाही येणार, तिसरा नाही येणार, तर तुमचं फक्त पहिलं आणि दुसरं या ठिकाणी काय येईल? करेक्ट येईल. पहिलं आणि दुसरं करेक्ट तुमचं येणार आहे. बरोबर का? पहिलं आणि दुसरं करेक्ट येईल, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 तुमचं फक्त करेक्ट आहे. बघा, आस्किंग क्वेश्चन दॅट डायव्हर्जंट थिंकिंग नेचर बाय बिईंग सेन्सिटिव्ह अँड फ्लेक्झिबल टू स्टुडंट्स अनयुज्युअल रिस्पॉन्स, इथं इनकरेजिंग सिंगल राईट आन्सर या ठिकाणी चुकीचं आहे, प्रोव्हाइडिंग रिजिड डायरेक्शन चुकीचं आहे. ओके, समजलं? चला प्रश्न पुढचा. ओके, बघा, फॉर लर्निंग टू बी इफेक्टिव्ह द कंटेंट, फॉर लर्निंग टू बी इफेक्टिव्ह द कंटेंट, सीखने को प्रभावशाली बनाने के लिए विषय वस्तु को,
शिक्षण कसं झालं पाहिजे, तुमचं अध्ययन कसं झालं पाहिजे, प्रभावशाली. तर त्यासाठी जे विषय वस्तू आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, विषय वस्तू व्याख्यान विधी से प्रस्तुत किया जाना चाहिए. जे तुमचं कंटेंट आहे, जे विषय वस्तू आहे, तर त्यासाठी तुम्ही व्याख्यान विधी वापरली पाहिजे का, नाही. व्याख्यान विधीने कधीच आपण प्रभावीपणे ते प्रेझेंट करू शकत नाही. विद्यार्थी को निजी जीवन के अनुभवों से जोड़ा जाना चाहिए. विद्यार्थ्यांचे काय पण निजी जीवन आहे, वैयक्तिक जीवन आहे, त्याचं या ठिकाणी काय करायचे, अनुभव आहे, त्याच्यासोबत आपण जोडलं पाहिजे. विभाजित तुकड़ों में प्रस्तुत किया जाना पाहिजे, वेगवेगळ्या तुकड्यामध्ये आपण प्रस्तुतीकरण केलं पाहिजे. तर हे चुकीचं निगेटिव्ह आहे. बेहद चुनौतीपूर्ण होना चाहिए जिससे वह विद्यार्थियों की सीखने के स्तर बहुत ज्यादा हो. म्हणजे काय, खूप चॅलेंजिंग असलं पाहिजे. चॅलेंजिंग असावं, नॉर्मल असावं, खूप नको. त्यामुळे चौथं चुकीचं असेल तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट येईल. जर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, बरोबर ना, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी ते निगडीत असेल तर ते विद्यार्थ्यांना कसं वाटणार आहे, चांगलं वाटेल. जे अध्ययन आहे ते प्रभावशाली होणार आहे. म्हणजे शुड बी कनेक्टेड टू द रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस ऑफ द स्टुडंट्स. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट येईल. प्रश्न पुढचा, असर्शन आणि रिझन पा. असर्शन दिलंय, रिझन दिलंय, असर्शन दिलंय, रिझन दिलंय. बघा, कथन दिलंय आणि तर्क. कथन काय है, शिक्षक को बच्चों को उनकी आवाज खोजने में, शिक्षकों को बच्चों को उनकी आवाज खोजने में मदद करनी चाहिए. वो उनकी जिज्ञासा को पोषित करना चाहिए. चीजों को करके देखना, सवाल पूछना, जांच पड़ताल करना. करेक्ट आहे. या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय केली पाहिजे, त्यांची आवाज, थोडक्यात त्यांची अभिव्यक्ती शोधण्यामध्ये किंवा या ठिकाणी त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत हे शोधण्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. नंतर विद्यार्थ्यांची जिज्ञासा आहे तर ती आपण वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना आपण एखादी गोष्ट करून बघा, प्रश्न विचारा किंवा या ठिकाणी आपण शोध घ्या, जांच पडताळ करा, अशा प्रकारे त्यांना मोटिवेट केलं पाहिजे या गोष्टी करण्यासाठी, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी अभिव्यक्त होतील. पहिलं करेक्ट आहे. तर्क काय म्हणतोय की शिकणं समज बनने की प्रक्रिया आहे. म्हणजे शिकणं काय आहे, शिकणं हे तुमचं अंडरस्टँडिंग वाढवतं, बरोबर ना, अंडरस्टँडिंग वाढवतं, न की पुस्तकीय ज्ञान के जो को त्यो पुनरावृत्ती करणे का कौशल्य. म्हणजे तुमचं शिक्षण आहे ते तुमची समज वाढवते. कशापेक्षा, या ठिकाणी शिकणं म्हणजे असं नाही की तुमचं आहे तसं तुम्ही उतरवलं पाहिजे, आहे तसं तुमच्या ज्ञानाची पुनरावृत्ती झाली पाहिजे, रिपिटेशन झालं पाहिजे, बरोबर. या ठिकाणी समज महत्वाचे आहे आणि समज महत्वाचे असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना त्यांची जिज्ञासा वाढवली पाहिजे, त्यांना स्वतः करायला सांगितलं पाहिजे, स्वतः काही गोष्टी प्रश्न विचारा म्हटलं पाहिजे, काही प्रश्नांची उत्तर शोधा असं बोललं पाहिजे. करेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी बघा, पहिलंही करेक्ट येईल, दुसरंही करेक्ट येईल आणि ए और आर दोनों सही और आर सही व्याख्या करता है एक. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा, कन्स्ट्रक्टिव्ह टीचर. एक संरचनावादी शिक्षिका, एक कन्स्ट्रक्टिव्ह टीचर आहे, एक संरचनावादी, एक ज्ञान रचनावादी पण शिक्षक आहे. को उदाहरण व गैर उदाहरण दोनों देने चाहिए. जो संरचनावादी शिक्षक आहे त्यांनी उदाहरण पण दिले पाहिजे आणि गैर उदाहरण पण दिले पाहिजे. म्हणजे काय, यूज बोथ एग्जाम्पल अँड नॉन एग्जाम्पल इन हर क्लास. ठीक आहे. को केवळ उदाहरण देणे चाहिए, फक्त उदाहरण दिलं पाहिजे. को संप्रदाय के पुष्टीकरण केले केवळ गैर उदाहरण दिले पाहिजे. फक्त एखादं संप्रदाय, एखादं तुमची संबोध आहे, एखादी संकल्पना ती क्लिअर करण्यासाठी फक्त एक गैर उदाहरण दिलं पाहिजे. गैर उदाहरण म्हणजे थोडक्यात त्याच्याशी संबंधित नसलेलं. ठीक आहे. को कक्षा में उदाहरण व गैर उदाहरण दोनों नहीं देने चाहिए. बघा, तर काय बरोबर आहे. तर अशा शिक्षकांनी त्याच्याशी संबंधित एखादी कन्सेप्ट असेल त्याच्याशी संबंधित उदाहरण पण दिलं पाहिजे आणि त्याच्याशी संबंधित नसणारं एखादं उदाहरण सुद्धा दिलं पाहिजे. म्हणजे इथं तुलना करता येते, तुलना केली जाते, ज्याच्या माध्यमातून जे काही समजा उदाहरण नव्हतं, बरोबर ना, तिथं लक्षात नाही ठेवायचं, परंतु जे उदाहरण होतं ते आपण त्याच्यामुळे पण लक्षात ठेवत असतो. करेक्ट आहे. म्हणून पाच संरचनावादी जे शिक्षक आहे ते उदाहरण पण देतील आणि पाच गैर उदाहरण दोन्ही पण दिले पाहिजे. याच्यामध्ये फक्त म्हणलं केवळ, बघा इथं केवळ शब्द आला, फक्त उदाहरण दिलं पाहिजे. इथं सुद्धा फक्त केवळ आला आणि इथं देऊच नका असं म्हटले, त्यामुळे पण ते चुकीचं येईल. बरोबर. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 9. डैश मोटिवेट द लर्नर्स टू बिलीव इन देमसेल्व्स एंड वर्क हार्डर. डैश विद्यार्थियों को खुद पर विश्वास रखने, विद्यार्थियों को खुद पर विश्वास रखने और मेहनत करने के लिए अभिप्रेत करता है. खालीलपैकी काय विद्यार्थ्यांना विश्वास ठेवण्यासाठी आणि काम करण्यासाठी प्रेरित करेल, मोटिवेट करेल. शर्मिंदगी और निराशा, भय और उत्कंठा, यह मान्यता की क्षमता अटल और अनियंत्रणीय है, यह मान्यता की क्षमता वर्धिक और नियंत्रणीय है. सांगा
खालीलपैकी काय विद्यार्थ्यांना स्वतःवरती विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित करणार आहे? बघा एक एक आपण शोधा, एक एक शोधा. पहिलं काय म्हटलं? शर्मिंदगी. शर्मिंदगी विद्यार्थियों को और निराशा. विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये येईल का? अजिबात येणार नाही. पहिलं चुकीचं येईल. भय आणि उत्कंठा हे आपल्याला या ठिकाणी अभिप्रेरित करेल का? मोटिवेट करेल का? अजिबात नाही करणार. य मान्यता की क्षमता अटल. क्षमता म्हणजे काय? फिक्स्ड असते. ऍबिलिटी आपली फिक्स असते, कधीच नाही. ऍबिलिटी आपली चेंज होते. सुरुवातीला आपण म्हणू की सुरुवातीला आपला पोहता येणार नाही, बरोबर ना? म्हणजे उगाच काहीतरी आपण हातपाय तोंडात पाणी जाईल, बरोबर की नाही? परंतु जशी आपण प्रॅक्टिस करू तशी आपली पोहण्याची क्षमता ही वाढते. सायकल चालवायचं पण तसंच आहे. त्यामुळे ही फिक्स नसते, क्षमता ही बदलत असते, बरोबर? आणि ती नियंत्रित असते, तर अनियंत्रित म्हणलं ते चुकीचं आहे. तर या मान्यता आहे की क्षमता वर्धिक म्हणजे क्षमता ही वाढते आणि ती कशी असते? नियंत्रित असते. म्हणजे व्ह्यू ऑफ एबिलिटी ॲज इन्क्रिमेंटल अँड कंट्रोलेबल. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येईल. व्हेरी गुड. चला प्रश्न पुढचा. शिक्षिका छात्रों को शिक्षण अधिगम प्रक्रिया शुरू कराते समय उनके पूर्व ज्ञान का आह्वान करने के लिए कुछ गतिविधियां कराती. इन क्रियाकलापों के संदर्भ में क्या सही नाही है? आता जे काही ऍक्टिव्हिटी केल्या जात आहेत पूर्व नॉलेज, बरोबर ना, प्रिव्हियस नॉलेज जागृत करण्यासाठी, तर त्याच्या संदर्भात कोणती ऍक्टिव्हिटी चुकीची आहे किंवा संदर्भात बरोबर नाही? साधा सोपा सिंपल प्रश्न विचारलाय बघा. यह छात्रों में जानकारी का जुड़ाव एवं संबंध बनाने में सहायक है. म्हणजे जे ऍक्टिव्हिटी घेतली जाते प्रिव्हियस नॉलेज जागृत करण्यासाठी, तर ही विद्यार्थ्यांना काय करते? जी जानकारी आहे ती या ठिकाणी जोडण्यासाठी, मिळवण्यासाठी काय करते? संबंध बनवण्याला मदत रूप आहे. करेक्ट आहे. म्हणजे दे हेल्प इन बिल्डिंग कनेक्शंस ऑफ नॉलेज. करेक्ट आहे. यह समय और संसाधन की बर्बादी है. संसाधन आणि वेळेची या ठिकाणी बर्बादी आहे का? वेळेची बर्बादी आहे का? लक्षात ठेवा, वेळेची बर्बादी नाही. तुम्ही एखाद्या गोष्टी शिकत असाल तर त्याला आपण वेळेची बर्बादी म्हणू शकत नाही, बरोबर? जर प्रीवियस नॉलेजला तुम्ही जागृत करतायत तर. पुढे यह शिक्षण अधिगम प्रक्रिया को प्रभावी बनाने में सहायक नहीं है. म्हणजे या ठिकाणी सहायक नाही, मदत रूप नाही का? तर चुकीचे. यह अधिगम के लिए तैयार करने का एक सकारात्मक और मनोवैज्ञानिक पहल है. करेक्ट आहे. याच्यामुळे अधिगम साठी विद्यार्थी तयार होईल. पॉझिटिव्ह आणि एक सायकोलॉजिकली काय एक चांगली कन्सेप्ट आहे, बरोबर? म्हणजे 1 आणि 5 सॉरी 1 आणि 4 इथं करेक्ट केली. 1 आणि 4 कशामध्ये? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पहा, बरोबर? ऑप्शन क्रमांक 1 तुमचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. सॉरी क्या सही नाही असं विचारलंय, क्या सही नाही असं विचारलंय. ठीक आहे. तर बघा आपलं दुसरं आणि तिसरं या ठिकाणी हे सही नाही आहे. ठीक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. आपल्याला विचारलंय निगेटिव्ह. ठीक आहे. तुमचं 4थं उत्तर येईल बघा, 4थं. ठीक आहे. बघा घाई गडबडीत असं होतं. आपल्याला काय विचारलंय? कोणतं बरोबर नाही. आपण बरोबर काढलं, चुकीचं काढलं, पण आपल्याला उत्तर सांगायचे चुकीचं कोणतं नाही. आपण बरोबर उत्तर देऊन मोकळं झालतो. ठीक आहे. तर 4थं म्हणजे दुसरं आणि तिसरं या ठिकाणी करेक्ट नाही, बरोबर? हा सही नाही असं विचारलं, निगेटिव्ह. लक्षात आलं माझ्यावर? ठीक आहे. चला समजलं का? 4थं या ठिकाणी नाही आहे असं विचारलंय. अशा वेळेस बघा ही आपली काय म्हणतो त्याला मेंटॅलिटी डिस्टर्ब करण्याचा प्रश्न आहे हा. चला प्रश्न पुढचा. अ टीचर कॅन हेल्प द स्टुडंट्स कॉपी विथ एनएक्झिटी. काय? कोप विथ एनएक्झिटी. कोप. एक शिक्षक छात्रों को चिंता से निपटने में कैसे मदद कर सकता है? ठीक आहे. जे एनएक्झिटी आहे त्याच्यापासून या ठिकाणी मागे चालू नका. ठीक आहे. हा मग तसंच आहे ना, कारण एक मेंटॅलिटी आपली फिक्स झाली ती बघा. तुम्हाला मी म्हणतो ना की रस्ता सरळ असतो, आपल्या गाडीचा स्पीड जोरात असतो, पण आपलं हे पण लक्षात असायला पाहिजे कुठेतरी गतिरोधक आहे, बरोबर ना? त्यामुळं हे असे काहीतरी गतिरोधक लावलेले असतात बघा, मग तिथून आपली गाडी त्या दिशेने उडते आणि पडतो आपण. तसा तो प्रकार झाला बरं का, पण लक्षात आला आपल्या ते. एक शिक्षक छात्रों को चिंता से निपटने में कैसे मदद कर सकता है? उन्हें कड़ी सजा देकर, पुरस्कार देकर, म्हणजे ऑफरिंग रिवार्ड, प्रत्यास्मरण और बार बार अभ्यास करने के लिए कहकर. प्रत्यास्मरण म्हणजे पाठांतर करणं, रिपीटेड प्रैक्टिस थ्रू रिकॉल, उनसे उनकी भावनाओं के बारे में बात करके और उनको उससे जूझने में मदद करके. म्हणजे त्यांची जी काही भावना आहे त्या संदर्भात या ठिकाणी मन आहे त्याबद्दल या ठिकाणी बोलायचं आणि त्यांना त्यातून या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी आपण त्यांची मदत करायची. करेक्ट येईल ऑप्शन क्रमांक 4.
बाय टॉकिंग टू देम अबाउट दिअर फिलिंग्स अँड हेल्पिंग देम. बरोबर, या ठिकाणी पनिशमेंट नको, रिवॉर्ड्स नको आणि रिकॉल तर नकोच. बरोबर, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. ओके, चला प्रश्न पुढचा बघा. आता क्लिअर दिसतात ना, फॉन्ट तुम्हाला क्लिअर दिसतोय का? काय सांगा तुमचा काय फीडबॅक आहे याबद्दल? तुम्हाला फॉन्ट वगैरे व्यवस्थित दिसतोय का? सरस्वती मॅडम, तुम्ही रोज बाईक वरती असता? आज थोडासा आपण लवकर घेतला टीईटी मुळे. फक्त आपला टीईटीचा एक लेक्चर घ्यायचा आहे, थोडासा मोठा लेक्चर घ्यायचा आहे युट्यूब वरती, म्हणून थोडासा आपण लवकर घेतला. 6:30 घेतला. तुमचं 6:30 बऱ्यापैकी सगळेजण येतात ना. शिक्षक बच्चों को आंतरिक रूप से प्रेरित शिक्षार्थी बनने के लिए कैसे प्रोत्साहित कर सकते हैं? शिक्षक बच्चों को आंतरिक रूप से म्हणजे आतून या ठिकाणी त्यांना प्रेरित करायचे, मोटिवेट करायचे, त्यासाठी आपण कशा प्रकारे प्रोत्साहित करू शकतो? उच्च उपलब्धी वाले शिक्षार्थियों को प्रशंसा करके. म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांकडे खूप यश आहे तर त्यांनाच या ठिकाणी प्रशंसित करायचं का? असं नाही करायचं ना. असं करून चालेल का? अजिबात चालणार नाही. कम उपलब्धी वाले शिक्षार्थियों को दंड द्या. बघा, असं थोडंसं आहे का, जास्त ज्यांना येतं त्यांना म्हणजे बक्षीस द्या, ज्यांना येत नाही त्यांना शिक्षा द्या, चुकीचं आहे ते. उन्हें शिक्षक को नकल करने के लिए बढ़ावा देकर, बघा, कॉपी करण्यासाठी आपण प्रोत्साहित करायचं का? अजिबात नाही. तर सीखने में आनंद की भावना पैदा करके. शिकण्यामध्ये काय करायचं? आनंदाची भावना काय करायची? पण निर्माण करायची शिकण्यामध्ये. बरोबर, शिकण्यामध्ये बाय इनकॅल्क्युटिंग अ सेन्स ऑफ जॉय इन लर्निंग. चला प्रश्न पुढचा बघा. When Zafar asked his middle school students today, what did you learn about how you learn? What process is he encouraged? बघा, पाठीमागचा एक आपण कन्सेप्ट बघितली, त्याच्यावरती पहा प्रश्न आहे. जब जफर अपने माध्यमिक कक्षा के विद्यार्थियों से प्रश्न करता है, प्रश्न काय विचारतोय की या ठिकाणी आज अपने आप कैसे सीखते हैं, आज अपने आप कैसे सीखते, इसके बारे में क्या शिका. म्हणजे आज तुम्ही आपलं म्हणजे स्वतःहून कशा प्रकारे शिकतो. बरोबर ना, आपलं आपण स्वतःहून कशा प्रकारे शिकतो याबद्दल तुम्ही काय शिकला. बघा, प्रश्न म्हणजे वाक्य समजून घ्या की आज तुम्ही आपलं आपण किंवा आपण स्वतः कशा प्रकारे शिकतो याबद्दल तुम्ही काय शिकला. ठीक आहे, तर या ठिकाणी असा प्रकारचा प्रश्न विचारून तो कशासाठी प्रोत्साहित करतोय? अनुबंधन म्हणजे कंडिशनिंग, इमिटेशन, मेमरायझेशन, रिकॉल की मेटाकॉग्निशन. तर आपण मेटाकॉग्निशन आधी संज्ञान म्हणजे लक्षात ठेवायचं, आपल्याबद्दलच आपला विचार करणं, आपल्याबद्दलच आपला विचार करणं, याला म्हणायचं आधी संज्ञान किंवा मेटाकॉग्निशन. करेक्ट, समजलं का? चला प्रश्न पुढचा. येस, स्वतःची ओळख, स्वतःच्या ओळख, स्वतःचं मत ओळखणं, स्वतःचा स्वभाव ओळखणं, ते सगळं आपलं काय मेटाकॉग्निशन असेल. कथन, एसर्शन, रिझन दिलंय बघा. कथन काय म्हणतंय? एक शिक्षिका अपने विद्यार्थियों के साथ साझा करती है किस तरह समस्या समाधान के सभी चरणों का पालन करके किसी समस्या का समाधान कैसे किया जा सकता है. म्हणजे एक शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारचे आपले अनुभव शेअर करते की कशा प्रकारे एखादा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो, एखाद्या प्रॉब्लेमच्या ठिकाणी सोल्युशन मिळवू शकतो. ठीक आहे, नंतर बघा, अपनी सोच को बोलकर विद्यार्थियों के साथ साझा करने का एक प्रभावी शिक्षण कार्यनीति है. म्हणजे या ठिकाणी आपला जो काही विचार आहे, आपला जो विचार आहे तो विद्यार्थ्यांसोबत शेअर करणं, हे कशासाठी महत्वाचं आहे? तर या ठिकाणी एक प्रभावी शिक्षण कार्यनीती आहे. म्हणजे आपले विचार दुसऱ्यासोबत व्यक्त करणं ही एक अध्यापन पद्धती, चांगली मेथड आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी कशा प्रकारे एखादा प्रॉब्लेम पण सोडवला जाऊ शकतो याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे थोडक्यात सांगितलं पाहिजे की बाबा मी पेपर कसा दिला, मी परीक्षा कशी दिली, मी कसा अभ्यास केला, हे जर ज्यावेळेस आपण एकमेकांशी म्हणजे काय करतो, म्हणजे इंटरॅक्शन करतो ना, त्यावेळेसच कळू शकतं की आपल्यामध्ये काही कमतरता आहेत किंवा आपल्यामध्ये कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत. फक्त आपला आपण जर त्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टी कळू शकत नाहीत आपल्याला की आपल्यामध्ये काय चूक आहे. त्यामुळे इंटरॅक्शन खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी बघा, तुमचं पहिलं या ठिकाणी करेक्ट येईल आणि दुसरं करेक्ट येईल आणि याच्यामुळं याचं योग्य असं एक्सप्लेनेशन केलं जातं. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, चला ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न शेवटचा आहे बघा.
प्रश्न शेवटचा बघा काय आहे की कथन ए और तर्क आर, एक बच्ची की संवेगात्मक मनस्थिती स्कूल में उसके प्रदर्शन को प्रभावित करती है। एक मुलगा आहे तर त्याची जी काही भावनिक मनस्थिती आहे, बरोबर ना, भावनिक मनस्थिती आहे, तर ती त्याच्या शाळेमधील जी प्रदर्शन आहे तर त्याला काय करेल, तर त्याला काय करणार आहे या ठिकाणी प्रभावित करेल। ठीक आहे, युट्यूबला मानसशास्त्र आपण घेणार आहे आज, आणि संज्ञान व संवेग परस्पर संबंधित, तर काय म्हणतो संज्ञान आणि संवेग परस्पर संबंधित आहे। काय येईल करेक्ट आहे, तर तुमचं पहिलंही बरोबर येईल, दुसरंही बरोबर येईल, आणि याचं योग्य असं स्पष्टीकरण करते ऑप्शन क्रमांक 1। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट येणार आहे। सांगा समजले का प्रश्न, कसे वाटले प्रश्न आजचे सांगा। थोडस मला असं वाटतं दिसायला थोडस व्यवस्थित वाटतंय, मला असं वाटतंय बरं का याच्या माध्यमातून, तुमचं काय मत आहे तेही सांगा, म्हणजे हे दिसणं सुद्धा महत्वाचं आहे। ठीक आहे, बाकी या ठिकाणी प्रश्न समजले का हे एकदा सांगा। ठीक आहे, आणि लक्षात ठेवा आज आपण काल पण आपण हिंदीचा एक सेशन तुम्हाला म्हणजे एक्स्ट्राचा आपण तिथं दुपारी हे केला होता, नंतर मराठी सुद्धा पण आज केला, ते तुम्हाला एक्स्ट्राचं मिळावं यासाठी आपण करतो, म्हणजे टीईटीचे सेशन असतात ते आपण इकडं फक्त कनेक्ट करतोय। ठीक आहे, ते तुम्हाला एक्स्ट्राचं आहे म्हणून, त्याच्यामुळं तुम्ही तिथे जॉईन झालाच पाहिजे असं काही नाही, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघू शकता। परंतु तुमचा गैरसमज काय होतोय की सर मग तुम्ही कशाला लेक्चर घेता, म्हणजे अशा प्रकारचे तुमच्या कमेंट्स नकोयत, कारण ते तुम्हाला एक्स्ट्राचं आहे म्हणून आपण ते देतो, हिंदी असेल मराठी असेल तुम्हाला एक्स्ट्राचं शिकायला मिळावं म्हणून। ठीक आहे, त्यामुळं तुम्ही दुपारच्या वेळेस जर समजा एखादा सेशन सांगितला तर आता काय प्रॉब्लेम काय येतात माहिती का, कुठं लाईटीचे काम चालू असतात किंवा काय कुठं काही अडचणी येतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, किंवा कधी कधी टेक्निकली प्रॉब्लेम असतात, त्यामुळे थोडाफार 5-10 मिनिटं 4-5 मिनिटं मागे पुढे होतात। तुमचा वेळ वाया घालवणं हा आमचा बिलकुल पण उद्देश नसतो, त्याच्यामुळे थोडस समजून घेत चला। त्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा जेवढ्या देता येतील तेवढा द्यायचा माझा प्रयत्न आहे, म्हणून मी ते फक्त देत असतो, नाही तुम्हाला ते देण्याची काही आवश्यकता नाही। तुमचे आपले जे काही लेक्चर आहेत ते रेग्युलर चालू आहेत, ते तुम्हाला एक्स्ट्राचे आपण देतोय, म्हणजे हिंदीचं झालं बाबा चला तुम्हाला अजून एक्स्ट्राचं काय मिळेल, अजून थोडंसं नॉलेजमध्ये भर पडेल यासाठी पण देत असतो। त्यामुळे थोडंसं फक्त समजून घ्या की त्या गोष्टी तुमच्यासाठीच आहेत, आणि जर तुम्हाला लाईव्ह मध्ये तुम्हाला वाटत असेल बाबा वेळ वाया जातोय तर तुम्ही नंतर रेकॉर्ड बघू शकता, रेकॉर्डिंग तुम्हाला तिथे अवेलेबल असेल। फक्त संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमचे जे काही लाईव्ह आहे ते लाईव्ह तुम्ही अटेंड करत चला। ठीक आहे, तेवढीच फक्त एक अपेक्षा आहे तुमच्याकडून, बाकीची कोणती अपेक्षा नाही। ठीक आहे, चला ठीक आहे, थांबूया आपण इथं।